हाय, हॅलो, नमस्कार. मी सुजाता आणि आजचा हा माझा सेकंड ब्लॉग आहे. ॲक्च्युली मी हा फर्स्ट ब्लॉग आम्ही 1 वर्षाआधी टाकला होता, पण त्याच्यानंतर मी काही कंटिन्यू केलं नाही आणि त्याच्यानंतरचा हा मी न्यू फोन घेतल्यानंतरचा व्हिडिओ आहे आणि मला असं वाटत होतं की मी करावं, टाकावं, पण आज योग आलाय तर मी टाकतेय आणि आजचा हा दिवस आम्ही गावाला जातो आहोत आणि तिकडे भात पेरायचा आहे, तर आम्ही निघालो होतो. सकाळी सकाळी खूप उशीर झाल्यामुळे मी तशीच काहीच न आवरता निघाले. आम्ही नाश्ता पण केला नव्हता. ऑलरेडी मम्मी पप्पा आणि सक्षमचं आवरून झालं होतं. मीच राहिले होते, त्याच्यामुळे आम्ही गडबडीत निघालो. त्यानंतर आम्हाला थोडंफार खत वगैरे घ्यायचं होतं, जे की भात पेरल्यानंतर पण टाकतात. मला काही जास्त शेतीतलं कळत नाही, कारण की मी लहान असतानाच आम्ही लोणावळ्याला शिफ्ट झालो होतो आणि त्यातलं मी कधी गेले नाही, कधी केलं नाही, त्यामुळे मला जास्त काही माहीत नाहीये त्यातलं. पण तरी आधीमध्ये आम्ही जात असतो आणि मी बघत असते. थोड्याफार गोष्टी माहिती आहेत. त्यातल्या त्यात नॉर्मल गोष्टी माहिती आहेत. सगळ्या एकदमच अशा काही परफेक्ट गोष्टी नाही माहिती. कारण की केल्याच नाहीयेत तर आणि राहिलो नाहीये तिथे जास्त, तर त्याच्यामुळे माहित नाही. पण व्हिडिओज घेताना वगैरे मला काही वाटत नव्हतं. मी शूट करत होते, पण मला एक प्रश्न पडला होता की मी कसं व्हॉइस ओव्हर देईल, कसं बोलेल, काय बोलेल, या गोष्टींची भीती वाटत होती. ॲज अ न्यू ब्लॉगर मला खरंच खूप अशी मनात काय काय विचार येत होते. पण मी म्हटलं की ठीक आहे, आपण एकदा ट्राय करून बघूयात की कसं करता येईल, कशा गोष्टी मॅनेज करता येईल किंवा कसं बोलता येईल. त्याच्यामुळे मग मी ट्राय केलं आणि आम्ही पोहोचलो होतो घरी आणि पोहोचल्या सक्षमला भूक लागली होती. त्याला म्हटलं, अरे आपण 40 मिनिटच झालोय घरातून निघालो होतो आणि तुला लगेच भूक लागली. आता मी आलो आणि पोचलो आहे. तर आत्ता सगळं बघेल मम्मी, साफसफाई करेल आणि मग आम्ही नंतरनं आमच्या शेतामध्ये जाईल पेरणी करायला. ती करणार आहे, मी नाही करणार आहे. कारण की मला माहीतच नाही कसं करायचं असतं काय. तिने केलेलं आहे सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आणि पप्पा असतील तिला मदतीला. सगळं घेऊन आलेलो आहे सोबत, आम्ही सामान वगैरे, खत वगैरे, ते मी तुम्हाला दाखवलं. आणि टेरेसवर चालले मी, तुम्हाला वरचा भाग कसं दिसतं ते. तर असा भाग तुम्ही बघू शकता. इकडे डोंगराळ भाग आहे, कारण इकडे नदी वगैरे जवळ नाही आहे. बॅक साईड आहे आणि इकडे माझ्या मामाचं घर आहे. मी तुम्हाला कधीतरी नक्की शेअर करेल पूर्ण व्हिडिओमध्ये. इकडून मागे तिकोणा पेठ वगैरे दिसते. तिकोणा पेठचं साईड आहे बॅक साईडने. जेव्हा जेव्हा पण मी इकडे येते, पहिल्यांदा मी टेरेसवर येते आणि सगळं बघते, कारण इकडून खूप छान व्ह्यू आहे, समोरचा पण छान व्ह्यू आहे. मी खालचा टेरेस दाखवेल. वरच्या टेरेसवर मी गेले होते, आत्ता मी खालच्या टेरेसवर येते. खालच्या टेरेसवर जाते. हा इकडे बेडरूम आहे. मी एक लॉंग व्हिडिओ बनवेल कसं आहे ते इकडचं घर. खालचा बेडरूम आहे, नॉर्मल आहे. इथं काहीच ठेवलेलं नाही जास्त गोष्टी, कारण आम्ही इथे येतच नाही, कधीतरीच येतो गावाची जत्रा वगैरे असल्यावर. आणि नॉर्मल राहतो 1-2 दिवस, जास्त दिवस राहत नाही. मम्मी पप्पा जास्त राहतात, ते जेव्हा शेती करायला येतात, भात लावायला येतात, काढायला येतात, तेव्हा इकडेच राहतात आणि ते दोघं जास्त करून येत असतात इकडं. आम्ही जास्त करून येत नाही. आलो तर 2-3 दिवसासाठी येतो, नाहीतर नाही. आता मी जाऊ शेतामध्ये. मी तुम्हाला दाखवेल मम्मी कशी पेरते आणि कसं करते. थोड्या 5-10 मिनटात आम्ही जाणार आहोत. बघा, ह्याला आल्याला भूक लागली आहे, लगेच जेवायला बसले. आम्ही येताना आमच्याबरोबर घेऊन आलो होतो. खूप जास्त ऊन आहे आणि इथं मम्मीने चालू केलं तिचं काम. थांबा तुम्हाला दाखवते. तिकडे पप्पांचं चालू आहे. आत्ता आई आणि सक्षमचं चालू आहे तिथे पेरायचं काम आणि पप्पा आणि ते दुसरे आमच्याबरोबर आलेले काका ते खत आणायला गेलेत वर घरामध्ये आणि ते आता घेऊन येतील आणि मग हे पेरून झालं टाकतील. मी बसले झाडाखाली, खूप जास्त ऊन आहे. मी कधी केलेलं नाही आहे, थोडंफार केलं आणि येऊन बसले इथं आणि सक्षम आईला मदत करते. थांबा मी तुम्हाला दाखवते.
सक्षम आईला मदत करतोय. तिच्या मागं मागं टाकतोय तो. त्याला खूप हौस आहे. त्याला खूप ह्या गोष्टी अशा आवडतात करायला. तो रडून रडून मागे लागून आज आलाय आमच्याबरोबर. सुट्ट्या होत्या, म्हटलं चल. आणि आज माझी नाईट आहे, त्यामुळे मी पण म्हटलं जाऊया आपण. आणि पप्पा तिकडे गेले घरी. दोघं जण घेऊन येतात ते. माझ्या आईने खूप वर्ष पहिले आम्ही गावालाच असताना तिने परत एकटीनेच केलेली सगळी शेती वगैरे, त्यामुळे तिला खूप चांगला अनुभव आहे ह्यातला. आणि ती कष्ट करायला कधीच घाबरत नाही. ती खूप काम करते, जास्त काम करते. लोणावळ्याला असलो तरी ती दुकानात खूप जास्त काम करते, त्याच्यामुळे तिला खूप सवय जास्त काम करायची. आणि ती खूप कष्टाळू आणि मेहनती आणि जिद्दी, त्याच्यामुळे ती शेती करायला पण कधी घाबरत नाही. एवढे वर्ष आम्ही लोणावळ्याला होतो तेव्हा ती पहिले स्टार्टिंगला करत नव्हतो, पण मग नंतरनं आम्ही जेव्हा नंतरनं ठरवलं की इकडे घर बांधून शेती वगैरे करत जाऊ, तेव्हापासून ती 3-4 वर्षापासून येतो आम्ही. पण मोस्टली ती आणि पप्पाच येतात. आणि ती जास्त काम करते, तिला आवडतं करायला शेती वगैरे. आणि ती जास्त करून एकटीच जास्त काम करते. पप्पा तर तिला सपोर्टला आहेतच. त्यांनी कधी केलेले नाही जास्त काम करते, पहिल्यापासून लोणावळ्याला होते. आणि त्याच्यामुळे ती जास्त पप्पा तर काही थोडंफार हेल्प करतात तिला, किंवा तिच्याबरोबर येतात, तिला सपोर्ट करतात. पण मोस्टली तीच जास्त काम करते. पप्पा आलेले आहेत घेऊन कधीच त्यांनी केलेली नाही अशी कामं. पण मी कधीच अशी जास्त कामं केलेली नव्हती, कारण की ते पहिले जॉब करत होते लोणावळ्यामध्ये. आत्ता ते रिटायर झाले. आणि त्यांना आता आवडतंय शेतीची कामं करायला वगैरे. पहिले कधी केलेली नाही, पण खूपच कौतुक आहे त्यांचं, कारण की एवढे वर्षानंतर ते आणि चांगलं ट्राय करतायत. तर मगाशी तुम्हाला दाखवायचंच राहिलं, मी खालच्या पोर्चला आले नव्हते. खूप जास्त ऊन आहे इकडं, आणि खालचा पोर्च असा दिसतो. हे इकडं असं भाग आहे. टेरेसवर असं ओपन टेरेस आहे. इथे फक्त एकच मास्टर बेडरूम आहे आणि सगळं ओपन आहे. इकडे त्यांचं चालू आहे पेरणी. मी नंतर हा शूट घेतला, मी विसरले होते दाखवायला. आणि त्यांचं चालू आहे सगळं काम. तर आत्ता माझी आई आली आहे जेवण बनवायला, आणि मी पण तिला मदत करते आहे. मी इथे बटाट्याचं कालवण आणि भात करणार आहे शॉर्टकट, कारण की अजून काम बाकी शेतातलं, तिला परत जायचं आहे. आणि मग आम्ही जेवू, परत मग राहिलेलं काम करू. आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आत्ता आम्ही निघतोय लोणावळ्याला जायला. आम्ही निघालो तेव्हा थोडं पावसाचं वातावरण झालं होतं. थोडेसे हवा वगैरे सुटली होती. आणि आईला माझा आनंद झाला होता की आईला तिथेच पाहिजे होतं. थोडाफार पाऊस पडला तर तिने जे आज काम केले ते तिचं व्यवस्थित होईल म्हणून. आणि थोड्या वेळानंतर आम्ही 40-45 मिनिटांनंतर आम्ही पोहोचलो होतो लोणावळ्याला घरी. आणि माझं काही असा पुढचा प्लॅन नव्हता, मी जाऊन झोपणारच होते. आणि नंतर मला नाईट होती आज, तर मी ठरवलंच होतं की मी थोडा वेळ झोपेन, आराम करेन, आणि मग मी नंतरच्या काही गोष्टी असतील त्या करेन. आत्ता आम्ही उठलोय आणि खाली चाललो जरा श्रावणीकडं, माझी फ्रेंड आहे छोटी, तिच्याकडं चाललो. आणि मग तिथून जरा बाहेर जाणं ये लाजते माझ्या व्हिडिओ त्याला. आम्ही चाललो होतो पाणीपुरी खायला, आणि माझ्या मैत्रिणी पण येणार होती मला भेटायला. आमच्या जवळच आहे, 1-2 मिनिटांवर. सो आम्ही चालतच चाललो होतो तिघजण. आणि माझी मैत्रीण आली होती मला तिथे भेटायला. मला कॉंग्रॅच्युलेशन्स करत होती नवीन फोन घेतल्याबद्दल. पाणीपुरी वगैरे खाऊन आलोय आम्ही.
आणि आता घरी चाललो आहे. जेवण पण करायचं आम्हाला, त्यामुळे थोडीच पाणीपुरी खाल्ली आणि एक प्लेटच खाल्ली. एक प्लेट पण नाही, मी जास्त खात नाही पाणीपुरी. हिनी आणि ह्यानीच खाल्ली फक्त. मी जाऊन जेवणार आहे घरी. भेटूया. आज मला नाईट शिफ्ट असल्यामुळे मग मी घरी जाऊन तयारी करणार होते आणि जेवण वगैरे करून मला फ्री व्हायचं होतं. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.